आशिष सीए होऊन नोकरीला लागला आणि पद्माला अगदी सुनं होऊन गेलं. आशिष त्यांचा एकुलता एक, अभ्यासात हुशार आणि ममाज बॉय असलेला गुणी मुलगा होता. लहानपणी त्याला बाळदम्याचा त्रास होता. वारंवार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागे. त्यामुळे पद्माला बँकेतील नोकरी सोडावी लागली. तो थोडा मोठा होत गेला तसा दम्याचा त्रास हळूहळू कमी होत गेला. पण मग पद्माला पुन्हा नोकरी मिळणं अवघड झालं आणि एकट्या श्रीकांतच्या पगारात दुसरा चान्स घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे मुलीची हौस राहून गेली होती. ती पुरी करायला आता ती आसुसली होती. आशिषला एकदम काही विचारण्याआधी तिने थोडे दिवस त्याचं बारकाईने निरीक्षण केलं. आशिष हरवल्यासारखा दिसतो का? कोणाच्या फोन मेसेजेससाठी अस्वस्थ वाटतो का? कोणाचा फोन आल्यावर हळूहळू बोलतोय का? किंवा 1 मिनिट म्हणत फोन घेऊन दूर जाऊन बोलतो का? वगैरे. पण तसं काहीच न दिसल्याने एक दिवस तिने त्याला आशिष, तुला गर्लफ्रेंड आहे का रे? असा थेट प्रश्न केला. एकदा लॅपटॉपच्या स्क्रीनवरून नजर हटवून, आई तू बरी आहेस ना? असा प्रतिप्रश्न करून त्याने पुन्हा बोट कीबोर्डवर फिरवायला सुरुवात केली. अरे, तुझ्या वयात असतानाच तुझ्या बाबांचं माझ्याशी लग्न झालं होतं. आई, तुमच्या वेळी बरं होतं. मुलगा नोकरीसाठी शहरात गेला की त्याचे जेवणाचे हाल होतात. या बहाण्याने लग्न होत असे. हे बघ, माझं अजून लॉचं 1 वर्ष आणि CFA झाल्याशिवाय मी लग्नाचा विचार करणार नाही. आशिषने ठामपणे लग्नाला नकार दिल्यावर पद्माने श्रीकांतकडे मोर्चा वळवला. अहो, तुमच्या लाडक्याला लग्नासाठी तयार करा ना. माझा लाडका का? हे बघ, तो म्हणतोय ना CFA झाल्यावर विचार करीन, मग तोपर्यंत वाट बघायला काय हरकत आहे? अहो, त्याने लगेच लग्न करावं असं माझं म्हणणं नाही, पण ठरवून ठेवायला काय हरकत आहे? तुम्हाला माहीत आहे मला मुलीची किती आवड आहे. आपल्या घरात पैजणांचा नाद कधी घुमलाच नाही. मला कुणाच्या वेण्या घालायला मिळाल्याच नाहीत. हे ऐकून श्रीकांतची हसून पुरेवाट झाली. अगं, मग आता काय तुझी सून पैजण घालून फिरणार आहे की तुझ्याकडून वेण्या घालून घेणार आहे? अहो, अगदी तसं नाही केलं तरी पण. आई, पुढच्या आठवड्यात माझ्या मामे बहिणीचं लग्न आहे. तेव्हा मला नेसायला तुमची पैठणी द्याल ना? आणि ते डायमंडचं मंगळसूत्र. असा लाडीक हट्ट तरी करेल ना? शेवटी त्यांनी आपल्या भाचीकडे मोर्चा वळवला. प्रियंका, अगं तू तरी सांग आशिषला लग्न करायला. आपल्याला कसली आर्थिक अडचण नाही. मग उगाच कशाला लांबवायचं लग्न? मावशी, अगं मला काय अधिकार आहे त्याला सांगायला? मी त्याच्यापेक्षा 1.5 वर्षांनी लहान आहे आणि अजून 3 वर्षे तरी लग्नाचा विचार करणार नाही. मावशी, अगं आत्ता आशिषने लग्न केलं ना तर हल्लीच्या काळात तो बालविवाह होईल, माहीत आहे का? अशा प्रकारे सगळीकडून निराशापदरी आल्यावर एक दिवस अचानक आशेचा किरण दिसू लागला. गणपतीला आशिषच्या ऑफिसमधला ग्रुप आला. त्यात ती होती मयुरी, पद्माच्या मनातली सुनबाई. उंच, नाकी डोळी नीटस, हसरी, बोलकी. पद्मा डिशेस भरायला लागल्या तशी घरच्यासारखी आत येऊन मदतीला लागली. सगळ्या पदार्थांची अफाट स्तुती केली. मोदक पुन्हा मागून घेतले. तुम्ही उकड कशी करता आंटी? किती छान लुसलुशीत मोदक झालेत. म्हणून उकडीची रेसिपी विचारून घेतली. हिला स्वयंपाकाची पण आवड दिसते, पद्माने मनात नोंद घेतली. त्यानंतरच्या आठवड्यात एक दिवस आशिषला डब्यात मेथी मटर मलईची भाजी दिली होती. 2 वाजता आशिषचा फोन आला. पण बोलत होती मयुरी. आंटी, तुमची भाजी आउट ऑफ द वर्ल्ड होती. बोटं चाटून खाल्ली, मग रेसिपी विचारून घेतली. मग नंतरच्या आठवड्यात तिने केलेली भाजी आशिषबरोबर पाठवली. मग दोघींनी एकमेकींचे फोन नंबर स्टोअर केले. अशा तऱ्हेने एक पाऊल आणखीन पुढे पडले. त्यानंतर मयुरीचा विषय रोजच निघायला लागला. आज मयुरीने डब्यात काय आणलं होतं? आज मयुरीला आशिषच्या डब्यातील भाजी तिखट लागली. आज काय, मयुरी ऑफिसच्या टूरवर बंगलोरला गेली आहे पासून आज ऑफिसच्या गॅदरिंगचं सूत्रसंचालन मयुरीने केलं पर्यंत. रोज मयुरीचे नवनवे गुण माहिती होत होते. तशी पद्मा तिच्या आणखीन प्रेमात पडत होती. शेवटी एकदा पद्माने आशिषला विचारलं की आता तरी मयुरी तुझी गर्लफ्रेंड आहे असं समजू का? यावर तो म्हणाला, सध्या तरी नुसतीच फ्रेंड आहे, पण तू म्हणतेस तसं होण्याची शक्यता आहे. एकदा पद्माने विचारलं की आशिष तिच्या घरी कोण कोण आहे रे? तर तो म्हणाला, आई, अजून ते विचारायची वेळ आली नाही आहे ग. पण हे सांगताना त्याला होणाऱ्या गुदगुल्या त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. ती वेळ आता लवकरच येणार आहे हे सांगत होत्या आणि त्या विचाराने पद्माच्या पोटात लाडू फुटत होते. मग मयुरीसारखीच तिच्या मनाच्या अंगणात नाचायला लागली. ती नटून सजून आपल्याबरोबर हळदी कुंकवाला येते, स्वयंपाकघरात आपल्या हाताखाली काम करते, अशी स्वप्न तिला दिवसाढवळ्या पडायला लागली. तिने मनाशी ठरवलं की एकदा यांचं लग्न ठरल्याचं त्यांनी औपचारिकपणे जाहीर केलं की लगेच मयुरीला सांगायचं, तू मला आपली AIच म्हण, हे आंटी बिंटी नको. नंतर 2 महिन्यांनी ऑफिसची पिकनिक गेली.
पद्माला अगदी आनंद झाला. चला तेवढेच दोघे आणखीन जवळ येतील तिला वाटले. पण रात्री आशिष घरी आला. त्याला मयुरी आली होती ना विचारलं तर तो मानेनेच नाही म्हणाला. त्याच्यापेक्षा पद्मा जास्त नाराज झाली. दुसऱ्या दिवशी तिने न येण्याचं कारण विचारायला दोनदा मयुरीला फोन केला, पण तिने उचलला नाही. तिचा उलट फोनही आला नाही. त्या दिवशी ती झोपल्यावर आशिष उशिरा घरी आला. सकाळी त्याला मयुरीने काल फोन उचलला नाही हे सांगितल्यावर त्याने चेहरा कोरा ठेवून खांदे उडवले. पद्माच्या मनात पाल चुकचुकली. त्यानंतर 2 आठवड्यांनी आशिष म्हणाला की आज मयुरीला सेंड ऑफ आहे, म्हणून मी रात्री जेवायला नसेन. मयुरीला सेंड ऑफ म्हणजे ती नोकरी सोडते अशी अचानक? आई, आमची पिढी एका ठिकाणी फार काळ टिकत नाही. कुठे 2-5 हजार जास्त मिळाले की चालले. अरे पण मला काही बोलली नाही. तुला तुझा काय संबंध आई? खरंच काय संबंध होता तिचा आणि आपला? मी तिला मनोमन सून मानलं होतं रे. तिला म्हणावंसं वाटलं. आशिष, तू तिच्याशी भांडलास की काय? तिने विचारलं. मी मी कशाला भांडू? आशिष म्हणाला. मग काय झालंय नीट सांग मला, पद्मा म्हणाली. आशिष धपकन सोफ्यावर बसला. चेहरा तळव्यात लपवला आणि अचानक त्याचं अंग गदगदू लागलं. पद्मा जवळ जाऊन त्याच्या पाठीवर हात फिरवत उभी राहिली. थोडा आवेग ओसरल्यावर आशिषने तिच्या कमरेला मिठी मारली आणि चेहरा वर करून बोलायला लागला. आई, ऑफिसची ट्रीप जायच्या आधी 2 दिवस आम्ही आमचं नातं पुढे नेण्याच्या दृष्टीने विचार केला. मयुरीने साफ सांगितलं की तिला लग्नानंतर तुमच्या दोघांबरोबर एकत्र राहायचं नाही. मी म्हणालो की आपण मोठं 3 बेडरूमचं घर घेऊया, तर ती म्हणाली तिला मुळात भारतात राहायचंच नाही. मी म्हणालो आपलं शिक्षण, पगार बघता इथे सुद्धा आपल्याला चांगल्या राहणीमानात जगता येईल. मग कशाला उगाच परदेशी जायचं? पण ती ऐकायला तयार नव्हती. मग मी म्हणालो की ठीक आहे, मग आता आपले मार्ग वेगळे. अरे पण तुला ती आवडली होती ना राजा? आवडली म्हणून काय झालं? एकत्र राहिल्यावर पटत नाही असं वाटलं असतं तर वेगळं राहणं मी समजू शकतो. पण अशी कंडिशन अप्लाय, अशी पाटी घेऊन ती लग्नाला तयार होणार असली तर अशा नात्यात काय अर्थ आहे? पद्मा त्याच्या डोक्यावर हात फिरवत राहिली. तिला वाटलं एक मयुरी काही काळासाठी तिच्या मनाच्या अंगणात बागडून गेली. पद्माने तिला दाणे टाकण्याऐवजी तिनेच पद्मापुढे दाणे टाकले आणि उडून गेली. तिला गलबलून आलं. आपल्या मुलाची नव्याने ओळख पटत होती. ती त्याच्या पाठीवर हात फिरवत राहिली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.